Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see another example on the topic investment accounts. This is example number 5 on this particular topic. Let's start with this example. On 1st April 2016, Mr. Rajat has 50,000 equity shares of P Limited at rupees 15 per share, and its nominal value is rupees 10 each. Okay, this is the first sentence of this example. In this sentence, it is mentioned that Mr. Rajat is a person, and on 1st of April 2016, 1 एप्रिल 2016 means at the beginning of the financial year he has 50,000 equity shares of P Limited. वर्षाच्या सुरुवातीला 1 एप्रिलला या व्यक्तीकडे 50,000 शेअर्स आहेत. एक शेअर 15 रुपये प्रमाणे खरेदी केलेला आहे आणि त्याची नॉमिनल व्हॅल्यू मीन्स फेस व्हॅल्यू आहे 10 ईच. ओके, मग वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे हा झाला ओपनिंग बॅलन्स. एखाद्या कंपनीचे आपल्याकडे शेअर्स आहेत, ती आपली इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट आपली असेट असते आणि असेट असल्यामुळं असेटचा बॅलन्स हा डेबिट असतो. त्यामुळे आपण ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करू, ओके, इन्व्हेस्टमेंटच्या अकाउंटच्या डेबिटला तारीख 1/4/2016 ओपनिंग बॅलन्स आपण ब्रॉडडाऊन करायचा. सो टू बॅलन्स ब्रॉडडाऊन. शेअर्स किती आहेत? वर्षाच्या सुरुवातीला शेअर्स आहेत 50,000 आणि एक शेअर 10 रुपयेप्रमाणे त्याची फेस व्हॅल्यू आहे आणि त्याची बुक व्हॅल्यू किती रुपये आहे? 15 रुपये. म्हणजे 15 प्रमाणे तो खरेदी केला आहे. म्हणजे 50,000 शेअर्स गुणिले 15 म्हणजे त्याची एकूण अमाऊंट किती झाली? एकूण अमाऊंट आहे 7,50,000. ओके, ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर मिस्टर रजत हॅज 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ पी लिमिटेड. कोणते शेअर्स आहेत? इक्विटी शेअर्स. कोणत्या कंपनीचे? पी लिमिटेड या कंपनीचे. आणि वर्षाच्या सुरुवातीला जे शेअर्स आहेत, वर्षाची सुरुवात म्हणजे ओपनिंग बॅलन्स. इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेट आहे आणि ॲसेटचा बॅलन्स हा डेबिट असतो, म्हणून डेबिट साईडला केलं टू बॅलन्स ब्रॉडडाऊन. आणि इथं कॉलम बघा केअरफुली. कॉलम फक्त कोणकोणते? नंबर ऑफ शेअर्स आणि अमाऊंट. वर्षाच्या सुरुवातीला शेअर्स किती होते? 50,000 आणि त्याची अमाऊंट फाइंड आउट कशी केली? तर 50,000 शेअर फेस व्हॅल्यू त्याची 10 रुपये आहे एका शेअरची, परंतु तो खरेदी किती रुपयाला केला आहे? 15 रुपयाला. त्यामुळे 50,000 शेअरची किंमत किती झाली? 7,50,000 रुपये. ओके, या एक्झाम्पलमध्ये बोनस इश्यू आणि त्याच प्रमाणामध्ये राईट इश्यूसुद्धा दिलेला आहे. In this example, we are given information about bonus issue and right issue. And most important thing is when we are given the information of bonus issue and right issue, then while preparing this investment account, we have to prepare only two columns. First column for writing the number of shares and second column for writing the amount. This is the most important point. ज्या वेळेला आपल्याला एक्झाम्पलमध्ये बोनस इश्यू आणि राईट इश्यू दिला जातो, त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करत असताना एक कॉलम नंबर ऑफ शेअर्स, शेअर्सची संख्या, आणि दुसरा कॉलम म्हणजे अमाऊंट. हे दोन कॉलम आपल्याला तयार करावे लागतात. सो आपल्याला जी फर्स्ट ट्रान्झॅक्शन सांगितलेली होती, इन्फॉर्मेशन सांगितली होती की 1 एप्रिलला या व्यक्तीकडं वर्षाच्या सुरुवातीला 50,000 शेअर्स आहेत. एक शेअर आहे 15 रुपयाचा, म्हणजे 50,000 गुणिले 15 वर्षाच्या सुरुवातीची एकूण अमाऊंट किती झाली? अमाऊंट झाली 7,50,000. ओके, हे झाली फर्स्ट ट्रान्झॅक्शन. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा. फर्दर इन्फॉर्मेशन. ऑन 28 जून 2016, 20 जून 2016ला ही परचेस्ड अनदर 10,000 शेअर्स ऑफ पी लिमिटेड ॲट द रेट ₹16 पर शेअर. 20 जूनला अजून 10,000 शेअर्स खरेदी केले. मग शेअर्स खरेदी केले. शेअर्स ही इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे. आपण असेट खरेदी केली. एंट्री काय होते? इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट आणि पैसे गेले म्हणजे टू कॅश अकाउंट किंवा टू बँक अकाउंट. किती शेअर्स खरेदी केलेत आपण बघा. तर शेअर्स खरेदी केलेले आहेत 10,000. एक शेअर किती रुपयाला खरेदी केला? 16 प्रमाणे. म्हणजे शेअर्स खरेदी केले, शेअर्स आपल्याकडे आले म्हणजे इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट आणि पैसे गेले म्हणून टू बँक अकाउंट. बघा इन्व्हेस्टमेंटच्या डेबिटला तारीख 1/6/2016 टू बँक अकाउंट. नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स खरेदी केले? 10,000. एक शेअर किती रुपयाला खरेदी केला आहे? 16. मग 10,000 गुणिले 16 अमाऊंट किती झाली? 1,60,000. ओके, अमाऊंट कॉलममध्ये आपण ती इन्व्हेस्टमेंट, ते शेअर्स किती रुपयाला खरेदी केले, आपले किती पैसे पेड केले आपण, हे अमाऊंट कॉलममध्ये रेकॉर्ड करायचं.
मग आता बघा आपल्याकडे सुरुवातीचे शेअर्स होते किती 50,000 होते, अजून किती खरेदी केले 10,000 खरेदी केले, मग 50,000 होते प्लस 10,000 खरेदी केले म्हणजे एकूण शेअर्स किती झाले तर 60,000 झाले. त्यासाठी वर्किंग नोट बघा, ही वर्किंग नोट आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट अँड नंबर ऑफ शेअर्स. ओके, अँड इट्स अमाऊंट. आपण जे शेअर्स खरेदी करतोय त्या शेअर्सची क्वांटिटी, नंबर ऑफ शेअर्स अँड देअर अमाऊंट. आपण जे शेअर्स खरेदी केले ते किती आहेत आणि त्याची अमाऊंट आपण शोधतोय. बघा सुरुवातीला शेअर्स होते किती 50,000 शेअर्स आणि त्याची अमाऊंट होती 7,50,000. बघा ओपनिंग बॅलन्स 50,000 शेअर्स 7,50,000. आत्ता किती खरेदी केले शेअर्स 10,000 खरेदी केले 1,60,000ला. मग खरेदी केले म्हणजे आपले शेअर्स वाढणार म्हणून प्लस परचेस्ड 10,000 शेअर्स अमाऊंट 1,60,000. म्हणजे बेरीज करा 50,000 होते 10,000 खरेदी केले म्हणजे एकूण शेअर किती झाले 60,000 झाले. अमाऊंटची बेरीज एकूण जे 60,000 शेअर्स आहेत त्याची एकूण अमाऊंट किती झाली तर एकूण अमाऊंट झाली किती 9,10,000 रुपये. म्हणजे आता आपल्याकडं 60,000 शेअर्स आहेत आणि त्याची अमाऊंट आहे 9,10,000 रुपये. ओके, ही झाली सेकंड ट्रान्झॅक्शन. पुढचे बघा काय सांगितलं ऑन 1 ऑगस्ट 2016 1 ऑगस्ट 2016ला पी लिमिटेड इशूड 1 बोनस शेअर. जी पी लिमिटेड कंपनी आहे ती 1 बोनस शेअर देणार आहे फॉर एव्हरी 6 शेअर्स हेल्ड बाय द शेअर होल्डर्स. म्हणजे तुमच्याकडे जुने जर 6 शेअर्स असतील तर त्याच्या बदल्यात 1 बोनस शेअर मिळेल. 6 असतील तर 1 मिळेल. बघा 6 असतील तर 1 मिळेल. मग त्यासाठी वर्किंग नोट कॅल्क्युलेशन ऑफ बोनस शेअर्स. 6 असतील रेशो काय सांगितलं बघा पुन्हा एकदा, 6 शेअर्स असतील तर तुम्हाला बोनस म्हणून किती मिळेल 1 शेअर मिळणार आहे. बघा बोनस शेअर्स आर गिव्हन इन द रेशो ऑफ 1:6. म्हणजेच काय इट मीन्स 1 बोनस शेअर फॉर एव्हरी 6 शेअर्स हेल्ड. तुमच्याकडे 6 असतील त्या बदल्यात तुम्हाला 1 मिळणार आहे. मग रेशो मांडायचा कसा, एक्झिस्टिंगमध्ये सध्या तुमच्याकडे 6 असतील तर बोनस म्हणून तुम्हाला 1 मिळणार आहे. 6 असतील तर 1. आता या व्यक्तीकडे आहेत किती बघा, आपण मगाच्या वर्किंग नोटप्रमाणे या व्यक्तीकडे शेअर्स आहेत एकूण किती 60,000. तर 60,000 शेअर्सला किती बोनस शेअर मिळतील. मग कॅल्क्युलेशन कसं करायचं 60,000 भागिले 6 आणि गुणिले 1. 60,000 भागिले 6 गुणिले 1 म्हणजे बोनस शेअर्स म्हणून किती मिळणार आहे तर 10,000 शेअर्स हे मिळणार आहेत. आणि बोनस शेअरचं वैशिष्ट्य काय असतं तर बोनस शेअर्स आर गिव्हन टू द शेअर होल्डर्स ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट. मोफत हे शेअर्स दिले जातात, एकही पैसा त्या शेअर होल्डरकडून घेतला जात नाही. किती शेअर मिळणार आहेत त्या व्यक्तीला 10,000 शेअर्स. बघा मग आता 10,000 शेअर्स मिळाले आणि ते फ्रीमध्ये मिळतात त्यामुळे त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. 10,000 शेअर्स मिळाले. आता ह्याची एंट्री करायची. बघा मगाशी आपण जशी एंट्री केली शेअर्स परचेस केले पैसे गेले की टू बँक. जर कॅशने पेमेंट केलं असतं तर टू कॅश. आता हे बोनस आहेत म्हणून इन्व्हेस्टमेंटच्या डेबिटला टू बोनस शेअर्स अकाउंट. खाली म्हटले वर्किंग नोट नंबर 2 जे आपण आत्ता वर्किंग नोट तयार केली. बोनस इश्यूची डेट किती आहे 1 ऑगस्ट 2016. बघा इथं तारीख लिहिली 1 ऑगस्ट 2016. किती बोनस शेअर्स आपण कॅल्क्युलेट केलेत बघा तर 10,000 बोनस शेअर्स आहेत म्हणून शेअर्स कॉलममध्ये लिहिले 10,000 आणि आत्ता सांगितलं बोनस शेअर्स आर रिसिव्ड ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट. सो इन अमाऊंट कॉलम 0 ऑर नील इज मेन्शन्ड. ते फ्रीमध्ये मिळतात त्यामुळे अमाऊंट द्यावी लागत नाही त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये डॅश केला. आता हे शेअर्स मिळाले किती 10,000. पैसे किती गेले काहीही नाही. बघा वर्किंग नोटमध्ये आपल्याला बोनस शेअर्स मिळाले किती 10,000. पैसे गेले का काही नाही म्हणून डॅश. आता बेरीज केली अगोदर शेअर्स होते किती बघा, अगोदरचे शेअर्स 1 मिनिट. अगोदरचे शेअर 60,000 होते, बोनस म्हणून 10 मिळाले म्हणजे एकूण शेअर झाले किती 70,000. जशी शेअर्स कॉलमची टोटल केली तशीच अमाऊंट कॉलमची 9,10,000 रुपये प्लस डॅश. टोटल अमाऊंट किती आली 9,10,000. ओके, बोनस शेअर्स आर गिव्हन टू एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट अँड देअर फॉर इन अमाऊंट कॉलम देर इज अ डॅश. काही रक्कम पेड करावी लागत नाही. त्याच्यानंतर पुढचे ट्रान्झॅक्शन बघा. ऑन 31 ऑक्टोबर 2016 31 ऑक्टोबरला द डायरेक्टर्स ऑफ पी लिमिटेड अनाउन्सेस राईट इशू ऑफ 3 शेअर्स फॉर एव्हरी 7 शेअर्स ऑलरेडी हेल्ड बाय द शेअर होल्डर्स. तुमच्याकडे 7 शेअर्स अगोदरच असतील, किती 7 शेअर्स जर असतील 7च्या बदल्यात तुम्हाला राईट इशू किती मिळणार आहे 3 शेअर्स मिळणार आहे. म्हणजे जुने तुमच्याकडे 7 असतील तर नवीन तुम्हाला 3 शेअर हे राईट इश्यू म्हणून मिळणार आहेत. मग आता ते किती शेअर्स मिळतील त्यासाठी पुन्हा वर्किंग नोट बघा. पुढची वर्किंग नोट कॅल्क्युलेशन ऑफ राईट शेअर्स. एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे राईट शेअर्स आर गिव्हन इन द रेशो ऑफ 3:7.
म्हणजेच काय, इट मीन्स 3 शेअर्स फॉर एव्हरी 7 शेअर्स ओरिजिनली हेल्ड. तुमच्याकडे जुने 7 असतील तर तुम्हाला नवीन 3 मिळतील. बघा, एक्झिस्टिंगमध्ये तुमच्याकडे 7 असतील, तुम्हाला राईट इश्यू म्हणून किती मिळणार आहेत, 3 मिळणार आहेत. जुने जर 7 असतील तर तुम्हाला 3 मिळतील. आता या व्यक्तीकडे शेअर्स किती आहेत बघा, आपण वर्किंग नोटमध्ये फाइंड आउट केले. शेअर्स आहेत किती, 70,000. मग 70,000 शेअर्स असताना बघा, 70,000 शेअर्स असताना किती राईट इश्यू मिळेल. कॅल्क्युलेशन कसं करायचं, 70,000 भागिले 7 गुणिले 3. 70,000 भागिले 7 गुणिले 3 म्हणजे किती शेअर्स मिळणार आहे, तर एकूण 30,000 शेअर्स हे मिळणार आहेत. किती शेअर्स मिळणार आहे, 30,000. आता या राईट इश्यूचा अर्थ काय, राईट शेअर्सचा अर्थ काय बघा, तर मगाशी आपण पाहिलं बोनस शेअर्स. बोनस शेअर्स आर गिव्हन टू एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट. Okay, but in case of right shares means shares offered to the existing shareholders at a concessional price. ओके, जे कंपनीचे सध्याचे शेअर होल्डर्स आहेत त्यांना हे शेअर्स दिले जातात आणि मार्केट प्राईस जी आहे त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये, सवलतीच्या दरामध्ये हे शेअर्स त्यांना ऑफर केले जातात. त्याला राईट शेअर्स असं म्हटलं जातं. Okay, these right shares are offered to the existing equity shareholders at a concessional price. This is the most important feature of right shares. And in this example, the shareholder will get 30,000 shares. त्याला राईट शेअर्स किती मिळणार आहेत, 30,000. आता जे शेअर्स मिळतात त्या जो कोण शेअर होल्डर आहे त्याला 2 पर्याय असतात. ते शेअर घेऊ शकतो तो, किंवा काही घेऊ शकतो आणि उरलेले शेअरचा जो अधिकार आहे तो अधिकारसुद्धा तो विकू शकतो. द शेअर होल्डर हॅज 2 ऑप्शन्स. ही कॅन परचेस ऑल द शेअर्स. दिस इज फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन इज ही कॅन परचेस सम शेअर्स अँड रिमेनिंग शेअर्स ही कॅन ट्रान्सफर हिज राईट टू एनी वन. त्यातले काही शेअर्स तो घेऊ शकतो आणि काही शेअर्स खरेदी करण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा तो दुसऱ्या कुणाला विकू शकतो. ह्या व्यक्तीला राईट इश्यूमधून 30,000 शेअर्स मिळणार आहेत. बघा, पुढची वर्किंग नोट आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ राईट शेअर्स. किती शेअर्स आहेत आपले, 30,000, जे आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता या व्यक्तीने काय केलं बघा, द शेअर्स आर इश्यूड ॲट द रेट ₹15 पर शेअर. तो शेअर किती रुपयाला मिळणार आहे, 15 रुपये प्रमाणे एक शेअर हा मिळणार आहे. काय सांगितलं बघा, द शेअर होल्डर्स कॅन ट्रान्सफर देअर राईट इन फुल ऑर इन पार्ट. म्हणजेच काय, हे जे काही शेअर्स कंपनीनं ऑफर केलेत, शेअर होल्डरने ते सर्व शेअर्स घ्यावे असं बंधन नाही. त्यांना घ्यायचे असतील तर ते खरेदी करू शकतात, किंवा ते जे शेअर्स आहेत ते त्याचा जो अधिकार आहे, राईट अधिकार, तो दुसऱ्या कुणालाही विकू शकतात. दोन्ही पर्याय आहेत. काय सांगितलं बघा पुढे, मिस्टर रजत सोल्ड 1/3 ऑफ हिज राईट टू मिस्टर उमंग फॉर अ कन्सिडरेशन ऑफ ₹2 पर शेअर. त्या रजतनं काय केलं, त्याचा जो अधिकार आहे त्यापैकी 1/3 अधिकार एका व्यक्तीला दिला आणि त्या बदल्यात त्यानं ₹2 पर शेअर एवढं रेम्युनरेशन घेतलं. ओके, 1/3. आता बघा एक्झाम्पलमध्ये या व्यक्तीला राईट शेअर म्हणून मिळालेत किती, 30,000 शेअर्स घेण्याचा अधिकार आहे. आत्ता सांगितले त्यापैकी 1/3चा अधिकार त्यानं विकला. मग 30,000 शेअर्सच्या 1/3, 30,000च्या 1/3 म्हणजे किती, 10,000 शेअर्स. 10,000 शेअर्सचा अधिकार त्यानं उमंग नावाच्या व्यक्तीला विकला आणि त्या बदल्यात किती रुपये मिळणार आहेत, एका शेअर मागे ₹2. मग 10,000 शेअर्स मागे 2 प्रमाणे एकूण किती पैसे मिळतील, तर ₹20,000 इन्कम हे होणार आहे. ओके, ज्या वेळेला एखादा कंपनी राईट शेअर्स इश्यू करते, ऑफर करते, जर एखाद्या शेअर होल्डरला ते शेअर नको असतील तर तो त्या शेअरचा अधिकार एखाद्या व्यक्तीला विकू शकतो आणि ते विकून जे काही पैसे मिळतील, इथं 10,000 शेअर्सचा अधिकार विकला ₹2 प्रमाणे म्हणजे ₹20,000 मिळाले, पैसे मिळाले, हे इन्कम आहे. अँड धिस इन्कम इज शोन ऑन द P&L अकाउंट क्रेडिट साईड. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. काय सांगितलं बघा, अमाऊंट रिसिव्ड बाय सेल ऑफ राईट्स इज अन इन्कम, देअरफॉर अमाऊंट रिसिव्ड बाय सेलिंग द राईट. किती पैसे मिळाले, 10,000 शेअरचा अधिकार 2 प्रमाणे विकून 20,000 मिळाले. इट इज ट्रान्सफर्ड, इट इज क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट. राईट शेअर्स जे आहेत ते खरेदी करण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकार आपण एखाद्या व्यक्तीला विकला आणि त्यातून जे पैसे मिळतील, पैसे मिळाले, इट इज युअर इन्कम अँड धिस इन्कम इज शोन ऑन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. ओके, मग बघा वर्किंग नोटमध्ये एकूण 30,000 शेअर्स होते, त्यापैकी 1/3 अधिकार त्यानं विकला. ओके, पुढं काय सांगितलं बघा,
द रिमेनिंग शेअर्स आर परचेस्ड बाय हिम ऑन 5 नोव्हेंबर. उरलेले शेअर्स त्यानं खरेदी केले. आता किती शेअर्स आहेत बघा, एकूण शेअर्स होते 30,000. 30,000पैकी 10,000चा अधिकार विकला, मग राहिले किती शेअर्स, 20,000 शेअर्स त्यानं खरेदी केले. आणि किती रुपयाप्रमाणे, एक्झाम्पलमध्ये मागाशी सांगितलं आहे की हे शेअर्स किती रुपयाप्रमाणे मिळणार आहेत, 15 रुपयाप्रमाणे. मग बघा 20,000 शेअर्स 15 प्रमाणे खरेदी केले, म्हणजे एकूण रक्कम किती पेड करावी लागला असणार आहे, तर 3 लाख रुपये पेड करावे लागले. 20,000 शेअर्स खरेदी केले 15 रुपयाप्रमाणे, पैसे किती गेले, 3 लाख रुपये. आपल्याला याची जर्नल एंट्री करायची. शेअर्स खरेदी केले, इन्व्हेस्टमेंट खरेदी केली, जर्नल एंट्री इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू. आता हे राईट शेअर्स आहेत म्हणून इथे मेन्शन करायचं टू राईट शेअर्स अकाउंट. जसं मग असे बोनस शेअर्स होते म्हणून टू बोनस शेअर्स म्हटलं, तसं हे राईट शेअर्स आहेत म्हणून टू राईट शेअर्स अकाउंट. तारीख बघा किती सांगितली, कोणत्या तारखेला खरेदी केली, 5 नोव्हेंबर, म्हणून तारीख लिहिली 5 नोव्हेंबर 2016. इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू राईट शेअर्स अकाउंट, खाली वर्किंग नोट नंबर 3. किती शेअर्स खरेदी केलेत बघा आपण, शेअर्स खरेदी केलेत आपण 20,000 आणि किती रुपये पेड केले, 3 लाख रुपये. बघा नंबर ऑफ शेअर्स 20,000 आणि अमाऊंट पेड किती, 3 लाख रुपये. म्हणजे आता आपल्याकडे हे 20,000 शेअर्स आले ज्याची किंमत 3 लाख रुपये आहे. बघा वर्किंग नोटमध्ये मांडूया. राईट शेअर्स मिळाले, 20,000 खरेदी केले, 3 लाख पेड केले, म्हणजे शेअर्स झाले बघा किती, 70 होते, 20 खरेदी केले म्हणजे एकूण शेअर झाले 90. आणि अमाऊंट बघा 9,10,000 अधिक 3 लाख, एकूण अमाऊंट किती झाली, तर 12,10,000 रुपये. म्हणजे वर्षाच्या शेवटी जे काय आपल्याकडे शेअर्स आपण खरेदी केले विकले, एकूण आपल्याकडं वर्षाच्या शेवटी 90,000 शेअर्स आहेत ज्याची एकूण रक्कम किती आहे, 12,10,000. ते आपल्याला पुढे मिळणार आहे. बघा सर्व एक्झाम्पल झालेलं आहे. याच्यावरून आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करायचं आहे. रजत नावाचा व्यक्ती आहे म्हणून इन द बुक्स ऑफ रजत इन्व्हेस्टमेंट अकाउंट. कोणते शेअर्स आहेत ते खाली मेन्शन केलं, इक्विटी शेअर्स ऑफ पी लिमिटेड. सर्व ट्रान्झॅक्शन झाल्या, सर्व ट्रान्झॅक्शन डेबिटला रेकॉर्ड झाल्या. आता क्लोज करायचं. बघा नंबर ऑफ शेअर्स कॉलम जो आहे त्याची बेरीज केली, त्याची बेरीज किती येते, बेरीज येते 90,000 शेअर्स. ओके, सर्व शेअर्सची बेरीज केली, ती बेरीज झाली 90,000. अमाऊंट कॉलमची बेरीज केली, ती बेरीज झाली 12,10,000. डेबिटची टोटल क्रेडिटला घ्या, 90,000 शेअर्स आणि 12,10,000. क्रेडिटला काहीच नाही आहे त्यामुळे आहे तसा फरक, शेअर्स 90,000 आणि अमाऊंट 12,10,000. हा क्रेडिटचा फरक आहे. वर्षाच्या शेवटी आपल्याकडे एवढे शेअर्स शिल्लक आहेत, शेवटी म्हणजे क्लोजिंग बॅलन्स, म्हणून 31 मार्चला आपलं वर्ष संपतं. सुरू कधी झालं, 1/4/16, म्हणजे संपणार कधी, 31/3/17ला. वर्षाच्या शेवटी क्लोजिंग बॅलन्स, सो एंट्री बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती शेअर्स, 90,000 शेअर्स आणि अमाऊंट 12,10,000. वर्किंग नोट नंबर 1 प्रमाणे बघा, ह्या वर्किंग नोट प्रमाणे 90,000 शेअर्स आणि अमाऊंट किती, तर 12,10,000 रुपये. Okay, so this is how we prepare investment account when we are given the information about bonus issue and right issue. In this example, we studied the accounting treatment regarding bonus issue and right issue. We should remember, we should know what is the basic meaning and what is the basic difference between bonus shares and right shares. बोनस शेअर्स म्हणजे काय, बोनस शेअर्स मीन्स द शेअर्स गिव्हन टू एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट. बोनस शेअर्स हे शेअर होल्डरला फ्रीमध्ये मोफत दिले जातात, त्यांच्याकडून 1ही रुपया घेतला जात नाही. अँड इन केस ऑफ राईट शेअर्स, द राईट शेअर्स आर गिव्हन टू एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स ॲट अ कन्सेशनल प्राईस. सवलतीच्या दरामध्ये हे राईट शेअर्स हे शेअर होल्डरला दिले जातात. अँड द shareholders has a right to decide whether to buy the shares or whether to sell its right to purchase the shares. जो शेअर्स आपल्याला ऑफर झालेले आहे ते खरेदी करायचे किंवा त्याचा जो अधिकार आहे शेअर्स खरेदी करण्याचा, तो अधिकार विकण्याचा सुद्धा पर्याय हा शेअर होल्डरकडे असतो. आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की जो शेअर होल्डर आहे त्याला 30,000 शेअर्स हे ऑफर झालेले होते. 30,000पैकी 1/3 अधिकार त्यानं विकला. 1/3 म्हणजे 10,000 शेअर्सचा अधिकार विकला 2 रुपये पर शेअर प्रमाणे. मग 10,000 शेअर्सवरती 2 रुपये प्रमाणे 20,000 रुपये मिळाले, पैसे मिळाले. इट इज हिज इन्कम अँड इट इज शोन ऑन द P&L अकाउंट क्रेडिट साइड. Okay, so these are the new points which we have studied in this particular example. This is example number 5. You should write down this example and solution in your notebook. Okay, so that's it with this particular lecture. Thank you very much.